Okay, so in simple random sampling without replacement, with population size capital N, sample size small n, the probability of specified unit included in sample is equal to small n divided by capital N. याच्या अगोदर probability of specified unit is selected at any given draw. Selected at any given draw ही किती बघितलेली आहे 1/capital N इतकी येते हे बघितलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे स्पेसिफाईड युनिट इन्क्लुडेड इन सॅम्पल. इन्क्लुडेड इन सॅम्पल म्हणजेच काय स्मॉल सॅम्पल n साईजचं जर आपण कॅल्क्युलेट करत असू तर त्यामध्ये ते इन्क्लूड कोणत्या पोझिशनला इन्क्लूड होणार फर्स्ट पोझिशनला सेकंड पोझिशनला nth पोझिशनला इन्क्लूड होईल का त्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती प्रोबॅबिलिटी स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल N येते ते बघायचं. प्रूफ मध्ये काय बघायचं इन SRSWOR simple random sampling without replacement having population size capital N and sample size small n with sampling scheme, probability of any particular unit is selected at any draw is 1/n. मी इथे सांगितल्याप्रमाणे. ओके ती कोणती आहे किती आहे 1/n. Then since the specified unit may be included in the sample at the any of the nth ड्रॉ म्हणजे कोणत्याही पोझिशनला ती सिलेक्ट होऊ शकतो. फर्स्ट युनिट किंवा सेकंड युनिट किंवा कोणताही एखादा युनिट कोणत्याही पोझिशनला 1, 2, 3 किंवा सॉन अप टू nth पोझिशनला कोणत्याही पोझिशनला तो सिलेक्ट होऊ शकतो. सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ती प्रोबॅबिलिटी म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट इन्क्लुडेड इन सॅम्पल is the sum of the probabilities of unit selected at first draw, second draw and nth draw. म्हणजेच काय की probability that specified unit selected at first draw or second draw किंवा nth draw ला ती सिलेक्ट होण्याची probability. आणि या probabilityची सम म्हणजेच आपल्याला probability of specified unit is included in the sample मिळेल. So probability of specified unit selected at first draw plus specified unit selected at second draw plus and so on plus specified unit is selected at nth draw. त्याची probability याच्या अगोदरच्या रिमार्क नुसार 1/n plus 1/n so on 1/n that is small n units and याची जर सम केली डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरची सम केल्यानंतर आपल्याला काय मिळेल that probability of specified unit included in sample किती असेल small n divided by capital N. ओके सो तुम्हाला यावेळची एक्झाम सुद्धा ऑनलाईनच होणार आहे त्यामुळे डेरिव्हेशन्स जी आहेत ती डेरिव्हेशन्स पूर्णपणे समजून घ्याच. ओके कारण प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग स्पेसिफाईड युनिट मध्ये यामध्ये 2 क्वेश्चन येऊ शकतात. एक म्हणजे what is the probability of specified unit selected in the sample आणि दुसरं म्हणजे काय what is the probability of specified unit selected at first draw येईल किंवा second draw येईल किंवा third draw येईल. ओके असं होईल. ओके सो दिस इज इक्वल टू n बाय कॅपिटल N. आता मी एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो की प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट इज नॉट इन्क्लुडेड इन सॅम्पल किती येईल is not included in sample. किती येईल रिया सर क्वेश्चन जरा रिपीट करा. आता आपल्याला काय मिळालेले आहे प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट इन्क्लुडेड इन सॅम्पल किती मिळालेले आहे n डिवायडेड बाय कॅपिटल N बरोबर. आता मला काय सांगायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट नॉट इन्क्लुडेड इन सॅम्पल. फॉर एक्झाम्पल दिस इज सॅम्पल and these are the sample units. Okay, so probability of specified unit is not included in that class
It means, and this is population. It is exactly opposite to sample. So your specified unit is belong to in that section. Okay. What is the probability of all the units included in population? Probability of all specified unit included in population. Population म्हणजे काय असणार आहे? सर्व युनिट सर्व युनिट पॉप्युलेशन मध्ये इन्क्लूड होणारच आहे. सो शुअर इव्हेंट आहे. सो त्याची प्रोबॅबिलिटी त्याचे चान्सेस 100% असणार आहेत. बरोबर ना? सो प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल द युनिट्स इन्क्लुडेड इन सॅम्पल दिस इज इक्वल टू 1. बरोबर? येस. म्हणजे हा जो पॉइंट जो आहे तो पॉप्युलेशन मध्ये इन्क्लूड होणारच आहे. हा पॉइंट पॉप्युलेशन मध्ये इन्क्लूड होणारच आहे. बरोबर ना? फक्त हा पॉइंट या सॅम्पल मध्ये इन्क्लूड होणार नाही आहे. तर याची प्रोबॅबिलिटी जर सॅम्पलची मध्ये इन्क्लूड होण्याची प्रोबॅबिलिटी जर स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन असेल तर याच्या एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंट हा इव्हेंट असतो. त्यामुळे त्याची प्रोबॅबिलिटी ही 1 मायनस एन डिवायडेड बाय कॅपिटल एन इतकी राहते कॉम्प्लिमेंटची. लक्षात आलं का? हो सर. ओके. सो नेक्स्ट पॉइंट, यामध्ये तुम्हाला मी जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन सांगितलेले आहेत. प्रोबॅबिलिटी ऑफ स्पेसिफाईड युनिट इन्क्लुडेड इन पॉप्युलेशन किती असणार आहे? 1. ओके. पॉप्युलेशन इज अ कम्प्लीट इन्युमरेशन ऑफ ऑल सेट ऑफ ऑब्झर्वेशन. बरोबर ना? पॉप्युलेशन म्हणजे काय असतं? ऑल सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स. ओके. सो सॅम्पल इज अ पार्ट ऑफ पॉप्युलेशन. ओके. सॅम्पल मध्ये इन्क्लूड होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? स्पेसिफाईड युनिट स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन. बरोबर ना? आणि सॅम्पल मध्ये इन्क्लूड न होण्याची प्रोबॅबिलिटी ही 1 मायनस किती असणार आहे? एन बाय एन. म्हणजे यामधून 1 मायनस मधून ही प्रोबॅबिलिटी केली की इट इज नॉट इन्क्लुडेड इन अ सॅम्पल. ती प्रोबॅबिलिटी तुम्हाला मिळेल. ओके. सो नेक्स्ट रिझल्ट इज दॅट in SRSWR with some capital N small n, probability that 2 specified units selected from the population is 1 upon capital N divided by capital N minus 1. 2 specified unit included, probability that 2 specified unit selected from population is 1 upon n into n minus 1. आता इथं तुम्हाला माहित आहे की तुम्हाला किती ऑब्झर्वेशन सिलेक्ट करायचे आहेत? 2 ऑब्झर्वेशन सिलेक्ट करायचे. मग SRSWOR मध्ये फर्स्ट ऑब्झर्वेशनची प्रोबॅबिलिटी सिलेक्शन किती असते? 1 अपॉन कॅपिटल एन. ते एकदा का फर्स्ट ऑब्झर्वेशन सिलेक्ट केलं की सेकंड ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला ते काय करायचं आहे? पॉप्युलेशन मधून ते ऑब्झर्वेशन रिमूव्ह करायचं. बरोबर ना? ते रिमूव्ह केल्यानंतर तुमच्याकडे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती राहतील? कॅपिटल एन मायनस 1. सेकंड ऑब्झर्वेशन सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 1 अपॉन कॅपिटल एन मायनस 1. आणि बोथ दी ऑब्झर्वेशन सिलेक्टेड फ्रॉम सॅम्पल म्हणजेच काय? दिस अँड दिस म्हणजे यांचा प्रोडक्ट होतो. सो 1 अपॉन एन इंटू 1 अपॉन एन मायनस 1. ओके. सो इथं ती दिलेली आहे. आता in SRSWOR with population size capital N, sample size small n, probability that 2 specified unit included in the sample is small n minus 1, capital N minus 1. Ratio of these two quantities. Okay. So single unit included in sample small n divided by capital N. याचं सुद्धा 2 पार्ट करायचे. ओके. कारण सॅम्पल मध्ये किती ऑब्झर्वेशन आहेत? किती ऑब्झर्वेशन सिलेक्ट करायचे आपल्याला? स्मॉल एन. पॉप्युलेशन मध्ये किती ऑब्झर्वेशन आहेत? कॅपिटल एन. कॅपिटल एन ऑब्झर्वेशन मधील एक युनिट सॅम्पल मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल. एकदा का एक ऑब्झर्वेशन सिलेक्ट झाला की तो एक ऑब्झर्वेशन पॉप्युलेशन मधून काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे. पॉप्युलेशन मधून रिमूव्ह केल्यानंतर सॅम्पल मध्ये तो एक ऑब्झर्वेशन सिलेक्ट केलाय त्यामुळे सॅम्पल आपल्याला कितीचं ड्रॉ करायला पाहिजे?
n-1चं, बरोबर ना? 1. So n-1 Yes. second unit selected in the population, second unit selected, specified unit selected in the sample, ते कसं असणार आहे? स्मॉल n-1 डिवायडेड बाय कॅपिटल n-1, आणि त्याची दोन्हींची प्रोडक्ट घेतला की आपल्याला 2 स्पेसिफाईड युनिट सिलेक्टेड इन द सॅम्पल मिळेल. ओके, सो दिस इज द केस. याचं हे 2 रिझल्ट आहेत. हे 2 तुमचे MCQ एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नेक्स्ट थेरम इज दॅट in simple random sampling without replacement, having population size capital N and sample size small n, sample mean is unbiased estimator of population mean. आता हा रिझल्ट आपल्याला स्टडी करायच्या अगोदर मला एक 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की अनबायस्ड एस्टिमेटर म्हणजे काय. तर याच्या अगोदर सुद्धा आपण पीपीटी जी बघितलेली आहे त्यामध्ये बायस्ड एस्टिमेटर किंवा अनबायस्ड एस्टिमेटर विषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर अनबायस्ड एस्टिमेटर म्हणजेच काय, तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू थिटा. डिरेक्टली थिटा मिळत असेल तर टी ला थिटाचा अनबायस्ड एस्टिमेटर म्हणायचं. ओके, सपोज जर थिटा प्लस सम बी थिटा मिळत असेल तर याला काय म्हणायचं, बायस्ड एस्टिमेटर ऑफ थिटा. ओके, हॅव्हिंग बायस बी थिटा. मग बी थिटा जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह बायस्ड एस्टिमेटर, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह बायस्ड एस्टिमेटर. समजलंय का? ओके, Yes. सो देन हे अनबायस्ड एस्टिमेटर. सो अनबायस्ड एस्टिमेटर टी म्हणजेच काय तर घ्यायचं आहे आपल्याला आता, आणि थिटा म्हणजेच काय घ्यायचं आहे, टी म्हणजे काय घ्यायचं आणि थिटा म्हणजेच काय घ्यायचं. इन SRSWR सॅम्पल मीन इज अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ पॉप्युलेशन. सो टी म्हणजे तुमचा काय झाला, सॅम्पल मीन, Sample mean. तो एस्टिमेटर आहे, आणि पॉप्युलेशन मीन हा फिक्स्ड असणार आहे, तो म्हणजेच कॉन्स्टंट, तो म्हणजेच काय घ्यायचा आपल्याला, थिटा घ्यायचा. सो दॅट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय बार स्मॉल वाय बार एन इज इक्वल टू कॅपिटल वाय बार एन. कॅपिटल वाय बार एन म्हणजे पॉप्युलेशन मीन, स्मॉल वाय बार एन म्हणजेच काय, सॅम्पल मीन. लक्षात आलं? नोटेशन लक्षात घ्या. स्मॉल वाय बार एन म्हणजेच सॅम्पल मीन, कॅपिटल वाय बार एन म्हणजेच पॉप्युलेशन मीन. पॉप्युलेशन जे आहे ते पॉप्युलेशन मधील युनिट आता मी काय काय कन्सिडर केले, कॅपिटल Y1, कॅपिटल Y2, सो ऑन, कॅपिटल Y, कॅपिटल N. जे कॅपिटल लेटर्सने डिनोट केलेलं आहे ते पॉप्युलेशन आहे, आणि सॅम्पल जे आहे ते सॅम्पल यस कसं असणार आहे माझं, स्मॉल Y1, स्मॉल Y2, स्मॉल Y3, सो ऑन अप टू स्मॉल yn. ओके, हे सॅम्पल असणार आहे. सो याचा अरिथमेटिक मीन म्हणजेच काय, समेशन yi डिवायडेड बाय किंवा टोटल नंबर ऑफ सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग अरिथमेटिक मीन जो आहे, पॉप्युलेशनचा अरिथमेटिक मीन वाय बार एन ने डिनोट केला, सॅम्पलचा अरिथमेटिक मीन जो आहे तो स्मॉल वाय बार एन ने डिनोट केला. ओके, सो इथे सुद्धा सांगितलेलं आहे, लेट y1, y2, yn बी सॅम्पल ऑफ साइज n drawn from population with size capital N by SRSWR, then we have sample mean y bar n is equal to 1 upon n summation yi, and that expected value of sample mean is equal to expected value of sample mean म्हणजेच काय केलंय बघा, expected value of y bar n that is equal to expected value of y bar n चा फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला यामध्ये पुट करायचा, 1 अपॉन n समेशन y आहे. बरोबर. सो 1 अपॉन n समेशन y आल्यानंतर एक्सपेक्टेशन मधून हा कॉन्स्टंट जो आहे हा कॉन्स्टंट इथे बाहेर घेतला. ओके, एक्सपेक्टेशन समेशन y इतकंच फक्त राहील. ओके, आता समेशन y म्हणजे हे कशाचे आहेत, स्मॉल y आहे. ओके, हे काय आहे, स्मॉल y आहे. स्मॉल y म्हणजेच काय की हे पॉप्युलेशन मधीलच ऑब्झर्वेशन आहे. बरोबर ना, ही काय कशाचे आहेत, पॉप्युलेशन मधीलच ऑब्झर्वेशन आहेत. मग मी काय करू शकतो बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल y1 मध्ये फॉर y1, y2, yn मधला एक कुठला तरी व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे,
y1 असणार आहे. तसंच y2 म्हणजेच यामधीलच व्हॅल्यू y2 असणार आहे. y1 y2 सो ऑन अप टू y3. आता सपोज मी काय केलं की हा स्मॉल yi जो आहे तो कॅपिटल yi ने रिप्लेस केला. ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल काय केलं मी की जर सपोज कॅपिटल yi घेतला मी इथे, ओके, आणि याला एकतर 0 ने मल्टिप्लाय केलं किंवा 1 ने मल्टिप्लाय केलं. 0 ने कधी मल्टिप्लाय करायचं याला, जर yi तुमचा या सॅम्पल मध्ये नसेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करा, 0 ने. आणि जर yi तुमचा या सॅम्पल मधील असेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचा, 1 ने. मग 0101 हा एक वेगळाच व्हेरिएबल तयार केला ai. ओके, सो ai म्हणजेच काय, 1 इफ ith युनिट ऑफ द पॉप्युलेशन इज इन्क्लुडेड इन द सॅम्पल, आणि 0 अदरवाइज म्हणजे नॉट इन्क्लुडेड इन द सॅम्पल असेल तर तिथे काय कर, 0 कर. बरोबर. सो समेशन yi is equal to 1 to small n of summation small yi, okay, is equivalent to summation I is equal to 1 to capital N capital yi into ai. लक्षात आलं का? हो. समजलंय ना? ओके, म्हणजेच काय, पॉप्युलेशन मधील प्रत्येक ऑब्झर्वेशन मी यामध्ये घेतलाय, पण प्रत्येक ऑब्झर्वेशन सॅम्पल मध्ये नाही आहे. बरोबर. जेवढे सॅम्पल मध्ये आहेत त्यांना फक्त 1 ने मल्टिप्लाय करा, आणि जे सॅम्पल मध्ये नाही आहेत त्यांना कशाने मल्टिप्लाय करायचं, 0 ने मल्टिप्लाय करायचं. सो समेशन स्मॉल yi इज इक्वल टू समेशन yi इंटू ai आपल्याला डिरेक्टली मिळेल. ओके, सो हे मिळाल्यानंतर एक्सपेक्टेशन जे आहे, आता इथं कॅपिटल yi आहे त्यामुळे ही पॉप्युलेशन मधील युनिट आहे, तो रॅन्डम व्हेरिएबल नाही आहे, ते फिक्स्ड असणार आहे. ओके, सो पॉप्युलेशन मधून ऑब्झर्वेशन असल्यामुळे ते फिक्स असेल, त्यामुळे तो रॅन्डम व्हेरिएबल नाही. त्यामुळे एक्सपेक्टेशन जी आहे ती एक्सपेक्टेशन फक्त ai ला मिळेल. एक्सपेक्टेशन फक्त कशाला मिळेल, ai ला, बाकी सगळे बाहेर येतील. सो 1/n ऑलरेडी इथे आहेच. ओके, एक्सपेक्टेशन ऑफ समेशन yi इंटू ai इज इक्वल टू 1/n समेशन i इज इक्वल टू 1 to n yi इंटू एक्सपेक्टेशन ऑफ ai. तर एक्सपेक्टेशन ऑफ ai म्हणजेच काय आहे बघा, तर एक्सपेक्टेशन ऑफ ai 1 कधी असणार आहे, इफ ith युनिट इज इन्क्लुडेड इन द सॅम्पल. इफ ith युनिट इज इन्क्लुडेड इन द सॅम्पल याच्या अगोदर बघितलेलं आहे बघा आपण. ith युनिट इन्क्लुडेड किंवा स्पेसिफाईड युनिट इन्क्लुडेड इन द सॅम्पल, त्याची प्रोबॅबिलिटी किती येते, स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल N, आणि तीच इथे आपण कन्सिडर केलेली आहे. ती इथे दिल्यानंतर 1/n समेशन i इज इक्वल टू 1 टू कॅपिटल N, हे कॅपिटल yi आहे, कॅपिटल yi इंटू स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल N केल्यानंतर हा n कॅन्सल होईल, आणि 1/n समेशन कॅपिटल yi इंटू समेशन i इज इक्वल टू 1 टू कॅपिटल N शिल्लक राहील, आणि हा म्हणजेच काय येतो, कॅपिटल y बार n. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ y बार n इज इक्वल टू कॅपिटल y बार n. म्हणून thus the sample mean is unbiased estimator of population mean. लक्षात आलंय का, सॅम्पल मीन इज अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ पॉप्युलेशन मीन. ओके, Yes. ओके, सो नेक्स्ट, an unbiased estimator of population total is y hat is equal to n into small y bar n. n into small y bar n. आता पॉप्युलेशन टोटल म्हणजेच काय, तर ही जी समेशन yi जी आहे की याला n ने डिवाइड जे केलेलं नाही त्याला आपण काय म्हणायचं, पॉप्युलेशन टोटल. लक्षात आलं. सो हा n जो आहे तो जर इकडे मल्टिप्लाय केला LHS ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल y बार n, बरोबर ना, इंटू कॅपिटल N इज इक्वल टू समेशन कॅपिटल yi. बरोबर. हे म्हणजेच काय झालं, पॉप्युलेशन टोटल. हा n कॉन्स्टंट आहे, हा मी इथे सुद्धा लिहू शकतो. म्हणून कॅपिटल N इंटू स्मॉल y बार n, कॅपिटल N इंटू स्मॉल y बार n इज अनबायस्ड एस्टिमेटर फॉर समेशन yi. समेशन yi म्हणजेच काय, y हॅट. समेशन yi म्हणजेच काय,
वाय हॅट, पॉप्युलेशन टोटल. ओके, ते इथं दिलेलं आहे. सो नेक्स्ट रिझल्ट समजलं नाही? हो सर. Okay. Next Oh. result is that in SRSWOR having population size capital N, small sample size small n, the variance of sample mean is given by. Variance किती असणार आहे त्याचा? तो इथं दिलेला आहे. Variance of y bar n is equal to capital N minus n divided by capital N into small n into s square. आणि याचंच जर एक्सपांड केलं ही क्वांटिटी तर काय मिळेल बघा, 1/n मायनस 1/N इंटू एस स्क्वेअर. ओके, सो दिस इज अगेन इज इक्वल टू 1/n मायनस 1/n एस स्क्वेअर इज इक्वल टू, पुन्हा परत काय येते बघा, n-1 डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू स्मॉल n आहे. ओके, सो n ने डिवाइड केल्यानंतर काय येतोय बघा, n ने याला डिवाइड केल्यानंतर कॅपिटल n ने कॅपिटल N-1 डिवायडेड बाय कॅपिटल N. ओके, सो 1/n एक बाहेर घेतला, एक बाहेर घेतल्यानंतर 1 मायनस 1/n राहील, 1 मायनस 1/n राहील, बरोबर ना? सो 1/1 मायनस 1/n इंटू एस स्क्वेअर एक राहील. आणि पुन्हा परत यामध्ये आय थिंक इथं काहीतरी त्यांनी हे केलंय. एफ म्हणजे काय आहे बघा, एफ म्हणजे सॅम्पलिंग फ्रॅक्शन म्हणतात, स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन. स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन यामध्ये ठेवल्यानंतर काय येते बघा, 1 मायनस स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन डिवायडेड बाय स्मॉल एन, म्हणजेच काय ना, एन कॅपिटल एन मायनस एन डिवायडेड बाय एन, कॅपिटल एन मायनस एन डिवायडेड बाय एन इंटू एन, बरोबर ना, इंटू एस स्क्वेअर असा आहे. तर n-1 घेतलाय त्यांनी, पण n-1 च्या ऐवजी n मायनस स्मॉल एन येणार आहे. n मायनस स्मॉल एन, n-1 नाही आहे तो. लक्षात आलं ना? इरेज Yes. हा, हे बघा, n मायनस कॅपिटल एन डिवायडेड बाय एन इंटू एन, म्हणजेच 1 मायनस एफ डिवायडेड बाय एन इंटू एस स्क्वेअर. आणि या एफ म्हणजेच काय, सॅम्पलिंग फ्रॅक्शन. ओके, हे जस्ट कॅल्क्युलेशन्स आहेत, कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात येतील. एस स्क्वेअर म्हणजेच काय, सॅम्पल मीन स्क्वेअर, पॉप्युलेशन मीन स्क्वेअर, कॅपिटल एस स्क्वेअर आहे हा, तो 1/N-1 समेशन i इक्वल टू 1 टू कॅपिटल एन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो याचं प्रूफ बघूया आपण. Let y1, y2, yn be SRSWOR of size, sample size small n from population size capital N. Then the sample mean is given by, sample mean इथं दिलेला आहे 1/n summation i is equal to 1 to n yi. Variance of y bar n म्हणजेच काय, variance of 1/n summation yi, म्हणजे y bar n ची इथं फॉर्म्युला फक्त पुट केलेला आहे. व्हेरियन्स मधून 1/n कॉन्स्टंट बाहेर येत असताना त्याची स्क्वेअर्ड क्वांटिटी बाहेर येते, त्यामुळे 1/n स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ समेशन वाय आहे इतकं राहील, बरोबर. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ समेशन वाय आहे म्हणजेच काय बघा, की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ समेशन वाय आय स्क्वेअर, समेशन वाय आय होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, हे वाय आय स्क्वेअर येणार नाही, होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ समेशन वाय आय आणि एक्सपेक्टेशनचा स्क्वेअर इथं दिला. ओके, हा काय आहे, समेशनचा स्क्वेअर आहे. ओके, आणि हा काय आहे, एक्सपेक्टेशनचा स्क्वेअर. म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ
एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स होल स्क्वेअर. बरोबर ना? हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, आय थिंक फर्स्ट सेमिस्टरला झालेला. ओके, सो इथे Yes. दिलेला आहे आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ समेशन वाय आय स्क्वेअर. इथं दिलेलं आहे. म्हणजेच काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ समेशन वाय आय स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजेच काय बघा, समेशन वाय आय म्हणजे जर सपोज जर स्मॉल एन इज इक्वल टू 2 कन्सिडर केला, स्मॉल एन इज इक्वल टू 2 कन्सिडर जर केला, मग दोन ऑब्झर्वेशन कन्सिडर केलीत मी, ए आणि बी, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर येईल. बरोबर? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय ना, म्हणजेच काय येणार, याचं एक्सपान्शन, अल्जेब्रिक एक्सपान्शन काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी बी स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए. बरोबर आहे? ट्वाइस ए बी म्हणजेच ए बी प्लस बी ए. Yes. सर येस. बरोबर आहे ना? तर सेम एक्सपान्शन इथं वापरलेलं आहे. जर एन ऑब्झर्वेशन असतील, समेशन आय इज इक्वल टू 1 to n वाय आय स्क्वेअर, दोन ऑब्झर्वेशन असल्यामुळे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तीन ऑब्झर्वेशन असतील तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए सी प्लस बी सी. ओके, ह्या अशा गोष्टी येतील. त्यानंतर प्लस 2ab 2bc 2ac असे होईल. ओके, सो समेशन एन ऑब्झर्वेशन असतील तर समेशन वाय आय स्क्वेअर, बरोबर, प्लस डबल समेशन आय इज नॉट इक्वल टू जे इज इक्वल टू 1 to n वाय आय वाय जे. लक्षात आलं? वाय आय वाय जे म्हणजेच काय, ए बी इंटू बी ए, ए बी इंटू बी ए. ओके, प्रोव्हाइडेड दॅट आय इज नॉट इक्वल टू जे. आय इज नॉट इक्वल टू जे म्हणजेच काय, आय इज इक्वल टू जे जर झाला तर एच होईल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पुन्हा परत येईल, तसं नको आहे आपल्याला. त्यामुळे इथं नॉट इक्वल टू जे पाहिजे. ओके, सो याचं परत एक्सपान्शन केल्यानंतर समेशन एक्सपेक्टेशन ऑफ समेशन वाय आय स्क्वेअर प्लस एक्सपेक्टेशन ऑफ डबल समेशन वाय आय वाय जे इथं येईल. परत पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल वाय आयच्या भाषेत लिहायचं आहे. कॅपिटल वाय आयच्या भाषेत म्हणजे यामध्ये ए आय आणि ए जे इन्क्लूड करायचे आहेत. ए आय आणि ए जे इन्क्लूड केल्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ए आय ही तुम्हाला माहित आहे किती येते, स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन. बरोबर ना? हे ए आय काय इन्क्लूड केलं लक्षात येते का? कोण सांगू शकेल ए आय काय इन्क्लूड केले ते? सन्मान. सन्मान आर यू देयर? येस सर. हा, ए आय काय इन्क्लूड केलं ते सांगू शकशील का? मृणाली, रिया, No, sir. अरे ए आय म्हणजे याच्या अगोदर पण झालेला आहे. कुठे झालेला आहे? पॉप्युलेशन मध्ये इन्क्लूड आहे म्हणून सर. हा, म्हणजेच काय की याच्या अगोदर इथे सांगितलेलं आहे बघा, पॉप्युलेशन मध्ये किती ऑब्झर्वेशन असतात, पॉप्युलेशन मध्ये किती ऑब्झर्वेशन असतात, y1 y2 yn. बरोबर ना? Yes. सॅम्पल मध्ये किती ऑब्झर्वेशन असतात, स्मॉल y1 स्मॉल y2 स्मॉल yn. पॉप्युलेशन मध्ये जे ऑब्झर्वेशन आहेत तीच सॅम्पल मध्ये आहेत. ओके, पण पॉप्युलेशन मधील प्रत्येक ऑब्झर्वेशन सॅम्पल मध्ये आहे का? Nice. नाही. मग जर सॅम्पलच्या ऑब्झर्वेशनची समेशन घ्यायची असेल इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन, ओके, तर पॉप्युलेशन मधील अशी काही ऑब्झर्वेशन 0 केली पाहिजेत, ओके, की ती समेशन मध्ये येता कामा नये. ओके, सो समेशन मध्ये येता कामा नये म्हणून सॅम्पल मध्ये जर y1 हा y1 जर असेल तर याला फक्त 1 ने मल्टिप्लाय करा. ओके, सॅम्पल मध्ये जर y2 नसेल तर याला काय करायचं, 0 ने मल्टिप्लाय करायचं. 1 0 1 0 असं येईल आणि त्यामुळे स्मॉल वाय आय मी कॅपिटल वाय आय लिहू शकतो. ओके, सो त्याच्यासाठी ए आय हा घेतलेला आहे. मग ए आय
इथं सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. आता इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल वाय आय आहे. इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल वाय आय आहे. ओके, सो इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल वाय आय, तर याचं कॅपिटल वाय आय करण्यासाठी मला इथं काय करावं लागेल, ए आय इन्क्लूड करावं लागेल. सो ए आय इन्क्लूड केल्यानंतर तो रॅन्डम व्हेरिएबल असतो, हा फिक्स्ड असतात. सो वाय आय स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ए आय इज इक्वल टू स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन, म्हणजे पर्टिक्युलर स्पेसिफाईड युनिट इन्क्लुडेड इन द सॅम्पल त्याची प्रोबॅबिलिटी ही स्मॉल एन डिवायडेड बाय कॅपिटल एन. मग हे म्हणजे काय, ए आय जे म्हणजे काय, तर 2 युनिट्स ए आय वाय आय आणि वाय जे इन्क्लुडेड इन द सॅम्पल, 2 युनिट्स इन्क्लुडेड इन द सॅम्पल, किती असते ती प्रोबॅबिलिटी, स्मॉल एन इंटू कॅपिटल एन मायनस 1 डिवायडेड बाय कॅपिटल एन इंटू स्मॉल एन मायनस 1. लक्षात आलं? ओके, Yes, sir. Yes, sir. ए आय जे हे 2 व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर एन बाय एन आणि एन मायनस 1 डिवायडेड बाय एन मायनस 1 या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन नुसार एन बाय एन म्हणजे कॉन्स्टंट टर्म समेशनच्या बाहेर घ्या, रिमेनिंग टर्म आत राहू द्या. त्यानंतर आपल्याला एन डिवायडेड बाय एन मायनस 1 कॅपिटल एन डिवायडेड बाय एन मायनस 1 समेशन वाय आय स्क्वेअर म्हणजेच काय, समेशन वाय आय स्क्वेअर Y bar square. नाही, समेशन वाय आय स्क्वेअर इथं एक येईल, प्लीज वेट फॉर सम टाइम, एन इंटू एन मायनस 1 प्लस एन इंटू एन मायनस 1 कॅपिटल एन इंटू एन मायनस 1 समेशन वाय आय. आता ही होल समेशन वाय आय स्क्वेअर आहे बघा, होल समेशन वाय आय स्क्वेअर. तर समेशन वाय आय म्हणजेच काय, एन इंटू वाय बार, बरोबर. समेशन वाय आय म्हणजेच काय, एन इंटू वाय बार, आणि याचा परत पुन्हा काय केलेला आहे, स्क्वेअर घेतलेला आहे. सो ही टर्म जी आहे पहिल्यांदा अगोदर इथं घेतलेली आहे. ओके, आणि समेशन वाय आय स्क्वेअर ह्या कॉमन आहेत. ही समेशन वाय आय स्क्वेअर कॉमन घेतला, यामध्ये एन बाय एन ही मल्टिप्लाइड बाय दिस सुद्धा असणार आहे. ओके, दिस टर्म इज मल्टिप्लाइड बाय दिस असल्यामुळे एन बाय एन आणि समेशन वाय स्क्वेअर कॉमन राहील. आतमध्ये काय राहील, फक्त 1 मायनस स्मॉल एन मायनस 1 डिवायडेड बाय कॅपिटल एन मायनस 1. ओके, आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ समेशन